श्लोक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अर्थ, संपूर्ण भूतांचे कारण या दोन प्रकृतीच आहेत असे तू समज, आणि मी म्हणजे परमात्मा संपूर्ण जगताच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कारण आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: पराप्रकृतीपासून सर्व प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती होते. यामध्ये श्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज या 4 प्रकारच्या प्राणी जाती निर्माण होतात. अशा एकूण 84 लक्ष जाती विश्वामध्ये स्थित आहेत. यामध्ये पाण्यात जन्मणारे 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गाई बैलांसारखे पशु 20 लाख, वृक्षादी स्थावर 30 लाख आणि माणसे 4 लाख असा एकूण 84 लक्ष योनींचा तपशील आहे. हा सर्व तपशील समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे. या सर्व निर्मितीला ज्ञानदेव प्राण्यांची किंवा जीवांची टांकसाळ म्हणतात. म्हणजे जसं टांगसाळीत नाणी निर्माण करतात तशाच प्रकारची ह्या सर्व जीवयोनी निर्माण होतात. ही सर्व भूते पराप्रकृती आणि अपराप्रकृती यापासून निर्माण झाली आहेत. सर्व भूते म्हणजे जे काही भूत आहे, म्हणजेच अस्तित्वात आलेले आहे ते सर्वच. योनी याचा अर्थ उत्पत्तीचे ठिकाण. सर्व जड जगत अपराप्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे, तर सर्व जीवसृष्टी ही पराप्रकृतीपासून निर्माण होते. म्हणूनच या दोन्ही योनी आहेत. कृत्स्न म्हणजे सर्व जगताचा निर्माता असलेला परमात्मा. प्रभव म्हणजे निर्माण करणे. प्रलय म्हणजे नष्ट करणे. जगाचा प्रलयही तोच करतो. म्हणून भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की कालोस्मी लोकक्षयकृत किंवा मृत्यू सर्व हरश्चाहम. म्हणजे तोच या जगाची निर्मिती करतो आणि तोच या जगाचा नाशसुद्धा करतो. कारण परमेश्वरापासूनच अपरा प्रकृती झाल्या आहेत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते आणि सत्ताही नसते. त्या संपूर्णपणे परमेश्वराच्या अधीन आहेत. म्हणून सर्व काही करता एक परमेश्वरच आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.